शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केलं आणि उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी थेट पवारांवरच हल्लाबोल केलाय। ज्यांना आपण गुरुच्या स्थानी मानतो आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवून आपण महाविकास आघाडी स्थापना केली, त्याच पवारांनी आपल्या कट्टर विरोधकांची म्हणजेच एकनाथ शिंदेचे गोडवे गायल्यानं उद्धव ठाकरे भयंकर चिडलेत। अशा बातम्या पसरू लागल्या। उद्धव ठाकरेंचा इतका राग अनावर झालाय की त्यांनी तातडीनं सेनेच्या बड्या नेत्यांसोबत चर्चा सुरू केली। दुसरीकडे एकीकडे शरद पवारांसाठी बॅटिंग करणाऱ्या संजय राऊतांनी सुद्धा आपल्या खास शैलीत पवारांना खडेबोल सुनावले। ठाकरे गटाच्या या आक्रमक भूमिकेमागे नेमकं काय राजकारण आहे? पवारांनी शिंदेची केलेली स्तुती ठाकरेंच्या राजकारणाला कशी डॅमेज करू शकते आणि ठाकरेंच्या नाराजीमुळे महाविकास आघाडी कशी विस्कटू शकते, सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। तर सुरुवात कुठून आणि कशी झाली ते एकदा बघूयात। तर मंगळवारी नवी दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना महादेशी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। शरद पवारांच्या हस्ते महाराष्ट्र सदन भवनामध्ये हा सत्कार सोहळा पार पडला। त्यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदेचं तोड म्हणून कौतुक केलं। एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद झाला। एकनाथ शिंदेंनी नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र कसा पुढे जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली। अलीकडच्या 50 वर्षांमध्ये नागरी प्रश्नासंबंधित जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर कटाक्षाने एकनाथ शिंदे यांचं नाव घ्यावं लागेल, असं म्हणत शरद पवारांनी शिंदेच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली। शरद पवार यांनी एकनाथ शिंदेचं केलेलं कौतुक ठाकरे गटाला अजिबात आवडलं नाहीये। खुद्द उद्धव ठाकरेंनी पवारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीनं महायुतीला ज्या प्रकारे विरोध केला होता, त्यानंतर शरद पवारांनी एकनाथ शिंदेचा सत्कार करणं ठाकरेंच्या शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना पटलेलं नाहीये। एकनाथ शिंदेचा सत्कार करणं शरद पवारांनी टाळायला हवं होतं, असं मत उद्धव ठाकरेंकडून व्यक्त करण्यात आलंय। पवारांनी एकनाथ शिंदेचा सत्कार केल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून सेनेच्या बड्या नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख विरोधक एकनाथ शिंदे हेच असल्यानं त्यांचा सत्कार करणं शरद पवारांना टाळायला हवं होतं, असं ठाकरेंच्या सेनेतील नेत्यांचं मत आहे। त्यामुळं उद्धव ठाकरे महाविकास आघाडीबाबत मोठा निर्णय जाहीर करणार नाहीत ना, अशी शंका आता व्यक्त केल्या जात आहे। संजय राऊत यांनी तर थेट जाहीरपणे शरद पवारांना खडेबोल सुनावले। खरं तर संजय राऊत हे शरद पवारांना मानणारे, त्यांना राजकीय गुरु मानणारे। अनेकदा तर शरद पवारांसाठी संजय राऊतांनी बॅटिंग केल्याचं चित्र महाराष्ट्रानं बघितलंय, पण शरद पवारांच्या हस्ते शिंदेचा सत्कार होणं हे कडवट आणि निष्ठावान शिवसैनिक असलेल्या राऊतांना काही रुचलं नाहीये। राऊत थेट पवारांवर संतापले आणि आपल्या खास शैलीत त्यांनी शरद पवारांचा समाचार घेतला। शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणं ही महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारी गोष्ट आहे। कदाचित पवारांची भावना वेगळी असेल, पण आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही आपला आदर करतो। पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता। त्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्या असतील। आम्हाला तुमचं दिल्लीतील राजकारण माहिती नाही, पण आम्हालाही राजकारण कळतं, माननीय पवार साहेब, असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। राऊत एवढ्यावरच थांबले नाही, तर राजकारणात कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो, पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली आम्ही त्यांना महाराष्ट्राचे शत्रू समजतो। त्यांच्यासोबत खुल्याम बसणं आणि त्यांचा सन्मान आपल्या हातून देणं ही गोष्ट काही योग्य नसल्याचं म्हणत शरद पवारांवर प्रहार केलाय। संजय राऊतांच्या पवारांवर टीकेनंतर वातावरण आणखी तापले। शिवसेना शिंदे गट आणि शरद पवार गट एकत्रित राऊतांवर तुटून पडला। संजय राऊत हे वैफल्यग्रस्त झालेत, त्यातूनच ते टीका करत आहेत। शरद पवारांवर टीका करण्या एवढे ते मोठे झाले नाहीत। एवढंच वाटत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडा, असा सल्ला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला। तर दुसरीकडे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं। संजय राऊत यांची ही वैयक्तिक भूमिका नक्कीच असू शकते, परंतु दिल्लीत होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतर्गत हा कार्यक्रम होता। त्यामुळं मला असं वाटतं की शरद पवार यांनी एक चांगलं उदाहरण घालून दिले। प्रत्येक गोष्टीत राजकारण न आणता कुठेतरी त्या पलीकडेही बघितलं पाहिजे। किंबहुना स्पेसमॅनशिपसाठी महाराष्ट्र ओळखला जातो। त्यामुळे संजय राऊत साहेबांचं हे वैयक्तिक मत असून त्यामागचं कारणही स्वाभाविक आहे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे गट शरद पवारांवर नाराज होण्यास आणि कधी नव्हे ते इतक्या टोकाची टीका करण्यामागे सुद्धा मोठी राजकीय कारण आहेत। शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत। शरद पवारांच्या प्रत्येक बोलण्याला अर्थ असतो। अशा वेळी शरद पवारांनीच खुद्द एकनाथ शिंदेचं कौतुक केल्यानं आणि शिंदेच्या नेतृत्वाचा आनंद झाला असं म्हटल्यामुळे जनतेत वेगळाच मेसेज जाण्याची दाट शक्यता आहे। याची जाणीव ठाकरेंना होत आहे। उद्धव ठाकरे गट आजही एकनाथ शिंदेंवर गद्दारीचा शिक्का लावतात।
पण जर शरद पवारांनी शिंदेना क्लीन चिट दिली तर मग ठाकरेंच्या विरोधाला तो जो जोर हवा असतो तो मिळत नाहीये. त्यातच आगामी महापालिका निवडणुका तोंडावर असताना शरद पवारांनी एकनाथ शिंदेचं कौतुक करणं म्हणजे उरल्या सुरल्या ठाकरे गटाला खड्ड्यात घातल्यासारखं आहे. त्यामुळेच ठाकरेंनी शरद पवारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाकरेंच्या या नाराजीचा स्फोट होऊन महाविकास आघाडीचा खेळ खल्लास होतोय का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेचं कौतुक करून पवारांनी काही चूक केले का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.